नमस्कार. उद्याच्या शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा. सातारा जिल्ह्यामध्ये उद्या शिवजयंतीचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये अघोरी नृत्य नावाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सातारा नगर परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य लढाया या अमावस्येच्या रात्री सुरुवात केली, कोणताही मुहूर्त आणि शकुन याचा विचार न करता त्यांनी स्वतःचे राज्य चालवले, अशा विज्ञानवादी शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवताना अशा स्वरूपाची काळाची पावले मागं नेणारं हे कृत्य सातारा नगर परिषदेने करू नये आणि हा अघोरी नृत्याचा कार्यक्रम त्यांनी तातडीने रद्द करावा, अशी मी त्यांना साताराचा एक नागरिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतो. साताऱ्याचे जे माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि त्याचबरोबर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले या दोघांना देखील मी अशी विनंती करतो की त्यांनी सातारा नगर परिषदेला याविषयी तातडीने सूचना द्याव्यात आणि महाराजांच्या विज्ञानवादी वारशाला गालबोट लागू नये याच्याविषयी तातडीने कृती करावी. सातारा जिल्हा हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा एक अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं रोपटं लावलं. ते आज केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये पोहोचलेलं आहे. त्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र अमानुष प्रथा आणि अघोरी प्रथा विरोधी जादूटोणा विरोधी कायदा केलेला आहे. त्यांच्याच नावाने सातारा नगर परिषद एक पुरस्कार देखील देते. त्याच नगर परिषदेने अशा स्वरूपाचे अघोरी नृत्य आयोजित करणं हे मला वाटतं लांछनास्पद आहे. दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्याला संत आणि समाज सुधारकांचा देखील खूप मोठा वारसा आहे. तुकाराम महाराजांपासून ते फुले शाहू आंबेडकरांपर्यंत सर्वांनी अशा स्वरूपाच्या अघोरी प्रकारच्या भक्ती आणि अंधश्रद्धांच्या वरती कोरडे ओढलेले. तुकाराम महाराज तर त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप, तुका म्हणे सांगू किती जडो तयांची संगती. तर अशा स्वरूपाच्या अघोरी नृत्याला एका कार्यक्रमामध्ये स्थान देणं हे सातारा नगर परिषदेने टाळायला पाहिजे आणि ते तातडीनं निर्णय घेऊन हे रद्द करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. शिवजयंतीच्या निमित्त आता तुम्ही जर बघितलं तर गणपती उत्सव सुद्धा होतो. म्हणजे हे तुम्ही नृत्य आज साताऱ्यात पहिल्यांदा बघताय अशातला भाग नाही. ह्याच्या आधी सुद्धा गणपती देऊन गेलेले आहे. बऱ्याच गोष्टी म्हणजे सणावारात हे एक प्रकारचं नृत्य आहे आणि ह्या नृत्याच्या ह्याच्यानंच पाहावं. जर हे नृत्याच्या ह्याने जर पाहिलं गेलं तर मला ह्यात नाही काय वाटत की ह्यात काय फार मोठी गोष्ट आहे म्हणून. तर दृष्टिकोन थोडासा ह्याचा करमणुकीचा असेल तर ह्यात काय प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं. निवेदन दिले दाभोळकरांनी, तुम्ही त्यांच्याशी काय चर्चेवर काय करणार आहे? नाही, अजून तर काही चर्चा अजून केलेली नाहीये. आता कार्यक्रम आहे, उद्या सकाळी वगैरे बोलील मी डॉक्टरांशी. त्यांनी माझ्यामध्ये व्हिडिओ पाहिले असतील किंवा नसतील, त्यांनी काय माहीत नाही मला, किंवा त्यांनी आता काय त्यातनं हे घेतलंय, त्यांचं सुद्धा काय जे मत त्यांचं हे झाले त्या सुद्धा बोलून चर्चेत न मारणी. कार्यक्रम होणार आहे का अघोरी नृत्य? कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम घेतलेला आहे, आपण ऍडव्हान्स दिलेला आहे. ती गरीब लोक त्यांनी बुकिंग सोडून आपल्या साताऱ्यासाठी आलेत. साधे रहमतपूर सारख्या बारक्या ह्याच्यातनं शहरातनं आलेले आहेत. त्यांचं त्या रोजीरोटी त्यांची त्या ह्याच्यावर चालती, त्यामुळे त्यांची रोजीरोटी बुडवू नये असं मला वाटतंय. तर मी सगळ्यांनाच विनंती करतो की शिवजयंतीला कुठं गालबोट लागू नये आणि आपण एवढे दिवस जी परंपरा पाळली शिवजयंतीची तशीच ती कंटिन्यू राहावी आणि ह्याच्याकडे करमणूक म्हणून पाहावं. ह्याच्या व्यतिरिक्त काही दुसरा कोणी अर्थ काढू नये. आणि आत्तापर्यंत आम्ही अंधश्रद्धेला कधीच खतपाणी घातलेलं नाही, ह्याच्या सुद्धा पुढे घालणार नाही, ही एक ग्वाही देतो मी या ठिकाणी.